नमस्कार. आज माझ्या किचनमध्ये आपण मेदूवडे हे परफेक्ट कसे बनवायचे हे बघणार आहोत. तेही हाताचा वापर न करता आपण पळीने हे मेदूवडे पटापट असे बनवणार आहोत. परफेक्ट आकार आणि मधून सॉफ्ट आणि वरून अगदी क्रिस्पी असे हे मेदूवडे आपण इथे बनवून तयार करणार आहोत. तर मेदूवडे बनवण्यासाठी इथे ही पांढरी उडदाची डाळ मी घेतलेली आहे. जवळपास पावशेर डाळ आहे ही डाळ आपण 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तर बघू शकता फ्रेंड्स, ही डाळ मी धुवून घेतलेली आहे. आता ह्या डाळीमध्ये आपण पाणी टाकून जवळपास 3 ते 4 तास डाळ ही व्यवस्थित अशी भिजवून घेऊ. तर 3 ते 4 तास आपण ही डाळ भिजू दिलेली आहे. डाळ ही एकदम मस्त अशी भिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, आपण हाताने अशी दाबली तरी डाळ ही तुटत आहे. तर डाळ आपली मस्त अशी भिजून गेलेली आहे. डाळीतलं पाणीही पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. अ, असंच काढा, नाही तर मग चाळणीत ही डाळ पाणी काढून घेतलं तरी चालेल. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला जाडसर अशी बारीक करून घ्यायची आहे. तर डाळ बारीक करताना पाणी हे अजिबात वापरायचं नाही किंवा मग खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे. कारण आपलं बॅटर हे जर पातळ झालं तर वड्यांचा शेप हा बरोबर येत नाही. तर इथे अशी ही डाळ आपण वाटून घेतली आहे. आता डाळ वाटल्यानंतर मी हातानेच ही डाळ अशी एकाच डायरेक्शनने हलवत ही फेटून घ्यायची आहे. तुम्ही हाताने किंवा मग विस्करणे किंवा पळीने सुद्धा ही डाळ फेटून घेऊ शकतात. ही डाळ फेटल्यामुळे अशी हलकी होऊन अशी फुगून जाते, फ्लफी बनते. बघू शकता फ्रेंड्स, मी ही डाळ अशी फेटून घेतली आहे. याच्यात चवीनुसार मीठ टाकत आहे. जिरा टाकायचा आहे अर्धा चमचा आणि बारीक हिरव्या मिरच्या कट केल्या आहेत मी अशा बारीक-बारीक, ह्या टाकून घ्यायच्या आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून टाकली आहे आणि काही 4 ते 5 हे कढीपत्त्याची पानं बारीक हातानेच तोडून टाकून घेतले आहेत. आता हे सर्व मिश्रण आपण परत एकदा असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ. तर आपण हे सगळं असं मिक्स करून घेत आहोत. आणि आता हे आपलं बॅटर हे वडा तळण्यासाठी अगदी परफेक्ट तयार आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईत तेल टाकलेलं आहे आणि आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि ही जी पळी घेतली आहे मी, हे फक्त मागच्याच साईडने आपण पळी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि थोडंसं बॅटर हे हातानेच आपण ह्या पळीवर टाकून घेत आहे आणि असा व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे हाताने. आणि मध्ये थोडंसं बोट हे पाण्यात भिजवून मध्ये असा राउंड करून घ्यायचं आहे, होल पाडून घ्यायचं आहे ह्या वड्याला. बघू शकता फ्रेंड, मस्त असा हा वडा पळीवर आपण तयार केला आहे आणि आता हा आल्हाद असा तेलात सोडला की छान असं हे तेलामध्ये वडे तळल्या जातात. तुम्ही पळीला तेल लावलं तरी चालेल, त्याच्यामुळे वडे हे पटापट तेलामध्ये सुटतील. तर ही खूपच सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. आपण हाताने वडे टाकतो, काही काहींना ते जमत नाही हाताने टाकणं. तर आपण हे पळीने असे पटापट टाकू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण हे वडे आता तळून घेणार आहोत. खूपच मस्त क्रिस्पी आणि मधून जाळीदार असे हे वडे बनून तयार होतात. तर ह्या पद्धतीने आपण हे वडे आता तळून घेत आहोत. तुम्ही एका वेळेला 2 ते 3 असे वडे हे तेलात टाकून तळून घेऊ शकतात. आता हे वड्यांचा कलर असा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण भाजून घेऊ. तर बघू शकता फ्रेंड, मस्त असे हे वडे भाजल्या गेले आहेत, तळल्या गेलेले आहेत. तर ह्याच पद्धतीने आपण सगळे वडे इथे तळून घेणार आहोत. आणि ह्या वड्यांसोबत आपण हिरवी चटणीही करणार आहोत. तर ही हिरवी चटणी कशी करायची हे पण आपण पुढे बघू.
चटणी करण्यासाठी मी काही शेंगदाणे हे असे तव्यावर भाजून घेत आहे. शेंगदाणे भाजल्यावर मिक्सरच्या डब्यात आपण टाकू. त्याचे थोडे साल मी काढून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे आहे. थोडंसं आल्याचा तुकडा टाकायचा आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि जवळपास अर्धी छोटी वाटी हे खोबरं टाकलेलं आहे. खूप सारी हिरवी कोथिंबीर टाकून घेतली आहे, हिरवीगार मस्त. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता हे सर्व आपण छान मिक्सरमधून बारीक करून घेऊ. थोडंसं जिरं टाकते मी ह्याच्यात. इकडे कढईमध्ये अर्धा चम्मच तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी टाकायची आहे. काही कढीपत्त्याचे पानं टाकले आहे धुवून. आणि हे छान तडतडल्यावर आपण जे मिक्सरमधून सर्व जिन्नस हे बारीक करून घेतले होते, बघू शकता तुम्ही, हे आपण टाकून आपल्या चटणीला फोडणी देऊन घ्यायची आहे. तर इथे छान अशी ही चटणीही बनवून तयार आहे आपले. आणि वडेसुद्धा एकदम मस्त असे बनवून तयार आहे. एकदम बाहेरून असे कुरकुरीत आहे फ्रेंड्स, आणि मधून हे खूप सॉफ्ट आणि जाळीदार मस्त असे हे मेदू वडे तयार झालेले आहेत. आणि ह्या चटणीसोबत हे वडे खूपच टेस्टी लागतात.